नमस्कार नगरकर, मी तुमची मैत्रीण आर जे चिन्मयी. आपल्या नगरची संस्कृती तुम्हा सगळ्यांना मी आता दाखवणार आहे. आपल्या नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ढोल पथक ही सगळ्यात मोठी संस्कृती जपत आलेली आहेत. गणपतीच्या दिवसामध्ये तर डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा ढोलच्या आणि ताशाच्या तर्रीवर नाचायला जी मजा येते ना, ती मला वाटतं कुठेच येत नाही. आणि अशाच सगळ्या ढोल पथकांची सफर मी तुम्हाला सगळ्यांना करवणार. सगळ्यात पहिलं ढोल पथक ज्यांना आपण भेटायला आलोय ते म्हणजे युगंधर ढोल पथक. आता आपण भेटतोय युगंधर या वाद्य पथकाचे संस्थापक सर्वेसर्वा पथक प्रमुख म्हणूयात आपण त्यांना, आकाश पटवेकर यांना. आधी तर त्यांचं स्वागत. आणि युगंधर हे वाद्य पथक कमाल करतंय सध्या गेल्या 2-3 वर्षांपासून आपण पाहतच आहोत, सगळ्यांना आवडतंय. पण पहिला प्रश्न हाच होतो की युगंधर हे वाद्य पथक याची सुरुवात करावी, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? ऍक्च्युली वाद्य पथकाची सुरुवात ही आमची आपले लाडके ग्रामदैवत श्री विशाल गणपती यांच्यापासूनच सुरू झाली. कारण की त्या बाप्पाची अविरत सेवा घडो हाच आमचा सर्वात मोठा हेतू आहे. आणि आपल्या नगरच्या इतिहासामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये या गोष्टी नक्कीच कमी बघायला भेटतात. जसं तुम्ही पुण्याचा गणेशोत्सव बघू शकता, मुंबईचा गणेशोत्सव बघू शकता, त्याच्या कम्पेअर नगरमध्ये कुठेतरी ही कमतरता नक्कीच होती. आणि आपली रूढी परंपरा, आपलं वादन कौशल्य हे आपल्या शहरात कुठेतरी कमतरता याची जाणवत होती. त्या हिशोबानेच आम्ही गेल्या 3 वर्षापासून या गोष्टीचा संकल्प केला आणि एक युगंधर वाद्य पथकाला सुरुवात केली. त्याचंच औचित्य साधून गेल्या 3 वर्षापासून आम्ही कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत आहोत. आणि नगरकरांनी मोठ्या विश्वासाने आपल्या घरातील मुलं मुली अशा सर्वांना प्राधान्य देऊन आम्हाला पथकाला सहकार्य केलेलं आहे. मला आता विचारायचं आहे की आता सध्या तुमच्याकडे किती मुलं आहेत? आता आमच्याकडे जवळपास 250 ते 300 मुलांची संख्या आहे आणि मुलींची संख्या साधारण 175च्या आसपास आहे. बापरे, पहिल्यांदाच इतकं मोठं वाद्य पथक नगरमध्ये पाहतोय बरं का आपण. थँक्यू. हे तर झाले आपल्या वाद्य पथकाचे जे सर्वेसर्वा होते यांचं मत, यांनी मॅनेजमेंट नेमकं कसं सांभाळलेलं आहे, कशा पद्धतीने हे वाद्य पथक ग्रो करतंय हे सगळं आपण पाहिलं. पण आता सराव नेमकं कसं होतं ते पाहूयात. आपल्या युगंधर पथकाचे सराव प्रमुख अनिकेत पुंदे. आणि अनिकेत माझा खूप चांगला मित्र पण आहे. पण आता एक सराव प्रमुख म्हणून आपण त्याच्याशी गप्पा मारूयात. खूप छान तू शिकवतोस सगळ्यांना, मला फार मस्त वाटलं ज्यावेळी तू गाईड करत होतास. तर म्हणजे एक शिक्षक पहिल्यापासूनच आहे मनात की कसं? प्रोफेशन चेंज झालं फक्त. होतो तर डान्स कोरिओग्राफर, पण इथं आल्यावर पण शिकवावंच लागलं. आणि मग ते शिकवता शिकवता सगळे सूत्र जमले आणि मग झालं मग सराव प्रमुख. नाही, हे खूप छान आहे, कारण तू ज्या पद्धतीने तू शिकवतोस मुलांना ते खूप पटकन कॅप्चर करतात. आणि मी असं नाही बघितलं की 10 मिनिटात पटकन कोणीतरी एक नवीन ताल शिकेल किंवा नवीन ढोलचा प्रकार शिकू शकेल. तर म्हणजे कधीपासून आवड लागली त्याबद्दल? मला ऍक्च्युली माझा ढोल पथकाचा प्रवास सुरू झाला 2015 साली. नगरमधलं पहिलं पथक होतं त्यावेळेस, त्या पथकात होतो आम्ही सगळेजण. मग नंतरून आम्ही सगळे असे मित्र एकत्र आलो मग युगंधर वाद्य पथक स्थापन झालं. त्याच्यानंतरून मेन गोष्ट म्हणजे मी जो पण काही आज आहे ते माझं पूर्ण श्रेय मी माझ्या मित्रांना देतो. म्हणजे जेवढे पण माझ्या सोबत आहेत युगंधर मध्ये पण जे लोक आहेत सध्या, म्हणजे जसं आता तुम्ही ऐकलं आकाश सोबत बोलले, जो आमचा पथक प्रमुख आहे, संकेत सर आहेत, शुभम आहे, पवन आहे, रणवीर आहे, असे नावं घेतो तेवढे लोक आहेत. पण यांच्यामुळं मी आज खरं तर माझ्यातली कला ही बाहेर यायला लागली. कारण यांनी प्रोत्साहन दिलं त्या गोष्टीचं की नवनवीन करण्यासाठी एक संधी पाहिजे असते, एक स्टेज पाहिजे असतं. मित्रांनी ते काम केलं माझ्यासाठी की तुला आम्ही स्टेज देतो, आता तू तुझ्यातलं टॅलेंट काय असेल ते दाखव. कधी पण पथकात ही गोष्ट मला स्वतःला नाही अनुभवली मी की मला कमीपणा किंवा कोणती गोष्ट अशी. मित्र हे सगळे असे आहेत की म्हणजे समजा आकाशच तुम्ही आता ऐकला असाल, तो पथक प्रमुख आहे पण तो मित्र पहिले. तो पथक प्रमुख वादकांसाठी सगळ्या बाकीच्या गोष्टींसाठी, पण मित्र आधी आहे. म्हणजे आम्ही लोक आम्हाला म्हणायचे पण की मैत्री पथक म्हणून आम्हाला पहिल्या वर्षी म्हणायचे.
त्या आहेत, आम्ही मित्र आहेत तसे. आणि माझ्यासोबत सराव अजून एक दोन जण घेतात. एक म्हणजे संकेत मास्तर आणि दुसरं म्हणजे प्रशांत कावरे. हे मेन ढोल शिकवतात. ते आज थोडे जरा लेट येतील त्यांच्या कामामुळे. पण जो पण हा पथकाचा जो प्रवास आहे हा माझ्या मित्रांमुळे माझा चांगला होत गेला अजून. मी एक नक्की सांगेल की अनिकेत हा ताशा वादक उत्तम आहे. मी असं म्हणाल आता महाराष्ट्रात खूप उत्तम आहे आणि ताशासोबत तो अजूनही भरपूर वाद्य वाजवतो बरं का. आणि ते आम्हाला सगळ्यांना सांग. जसं आपल्या पथकात आपण अल्टिमेटम दिलेलं आहे एका गोष्टीला. नगरच्या पथकाचा एक मोटिव्ह आहे की दरवर्षी काही ना काहीतरी आपल्याला नवीन प्रेझेंट करायचं असतं, ताल द्यायचा असतो एक लोकांना. सो पहिल्या वर्षी आम्ही हलगी आणली, दुसऱ्या वर्षी आम्ही संबळ ऍड केले, राहिलं तिसरं वर्ष थोडं सरप्राइझिंग आहे. तुम्हाला साऊथचा थोडा फ्लेवर ऐकायला मिळेल यावेळेस नगरकरांना. मेन तर ह्या वर्षी तर तालच आहेत. आणि श्री विशाल गणपती विसर्जन जी मिरवणूक असते आपली, त्या दिवशी तुम्हाला एक ताल ऐकायला मिळेल जो तुम्ही रोज मंदिरात ऐकता. वा. आम्ही ती गोष्ट बसवतोय सध्याला, श्री विशाल गणपतीची आरती. आणि ही तर मी सांगतोय डायरेक्ट की त्या आम्ही आरती बसवतोय. तर ती आरती तुम्हाला तिथंच ऐकायला मिळेल विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी. आतापर्यंत आपण या युगंधर वाद्य पथकाच्या प्रमुखांना भेटलो, त्यानंतर सराव प्रमुखांना भेटलो, पण याचे खरे युगंधर कोण आहेत माहितीये का? तर इथे वाजवणारे हे सगळे वादक, आणि यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तर सगळ्यात आधी तर तुमची ओळख करून द्या. हर्ष काजळे, मी एक ढोल वादक आहे. ओके. तू? मी सुमित सोनल, मी ताशा वादक. बर. मी अमर सोमके, मी ढोल वादक आहे. ओके. आणि तुम्ही सगळे पहिल्यापासून आहात जेव्हापासून हे सुरू झालंय वाद्य पथक तेव्हापासून? नाही, मी लास्ट इयर पासून आहे. ओके. हो, लास्ट इयर पासून. कसा आहे एक्सपिरियन्स, कसा आहे तुझा? काय एक्सपिरियन्स होता म्हणजे गणपती ढोल म्हणजे हे काय झालंय आता सिंक्रो झालाय. आणि एक ह्या पिरियड मध्ये एक ते ऑक्सिजन सारखं झालंय की हे जर नसलं तर मग काही म्हणजे गणपती आला आणि गेला असं वाटतं. वा. हे जर असलं की गणपती असल्यासारखं जाणवतो. गणपती बोलतोय म्हणजे बऱ्याच प्रकारातून बोलतो, आम्हाला या प्रकारातून बोलतो. मस्तच मस्तच. तू ताशा वादक आहेस, मला तुला हे विचारायचंय की ताशा जेव्हा तुम्ही वाजवतो, तुम्ही इतके फास्ट तुम्ही वाजवताय, आम्हाला दिसत पण नाही कधी कधी तुम्ही कसे वाजवतात. तर तुला ताशाच का वाजवा असं वाटतं? आवड आहे आधीपासून खूप नाही का की हा ताशा म्हणजे एक म्हणजे ढोल शिवाय ताशा नाही, ताशाशिवाय ढोल नाही. Right. तर ते कसं असतं की ताशा म्हणजे ती काडी आहे ना, ती ऐकून म्हणजे अंग असं डायरेक्ट ओळून जात. वा. आदिवासी आहे ना, ती सवयच म्हणजे आवडच की ताशा म्हणजे. आणि तू पहिल्यापासून आहेस तू इथे? हो, पहिल्यापासून. कसा एक्सपिरियन्स, काय वाटतंय? अजून करणारेस कंटिन्यू, काय वेगळं वेगळं करायचं? हो, अजून बघू जसं नवीन जमन तसं करू आपण नवीन. मजा येते नवीन नवीन वाजवायला घेते. मजा येते. आणि तुझ्याबद्दल सांग, तू पहिल्यापासूनच आम्ही पहिल्यापासून या पथकात. कसा एक्सपिरियन्स, काय वाटतं तुला? एक नंबर पथक आहे नगर मधलं म्हणायचं तर. आणि इथं एकदम फ्रेंडली वातावरण, फॅमिली वगैरे सगळं तसं सगळं एकदम असं क्लायमेट वगैरे नाही का, फ्रेंडशिप वाला आहे झोन वगैरे. आणि एक पप्पाची सेवा करायला भेटते ढोल वाजून. बाप्पाची सेवा हाच सगळ्यात मोठा मोठं यायचं आपण असं म्हणूयात. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि तुम्ही सांगितलं. सगळ्या युगंधरांना भेटतो आहोतच, त्यामध्ये काही मित्र पण आहेत, काही थोडे सिनियर, काही ज्युनियर पण आहेत. दोन मित्रांना आपण भेटतोय जे आहेत तर सोबत, पण वेगवेगळे वाद्य वाजवतात. तर नावं सांगा जरा तुमचे. समर्थ जोशी, हा. रितेश वायरागर. हा? रितेश वायरागर. बर. तू काय वाजवतोस? ढोल. मी ढोल. हा. तू ताशा वाजवतोस. ताशा. मला असं विचारायचंय, तुम्ही आता भरपूर वर्ष झाले तुम्ही वाजवताय ना ढोल ताशा, तर आता तुमचे वाद्यप्रमुख आम्ही बघितलेच कशा पद्धतीने तुमची प्रॅक्टिस घेतात. एखाद्या दिवशी समजा झालीच काहीतरी चूक, मग काय शिक्षा मिळते, काय होतं? शिक्षा अशी खास काय नाही मिळत, पण मग समजवण्यात येतं की आम्हाला की उशीर नका करू. कसं कसं काहीतरी? म्हणजे आता समजा एखादी ताशीची काडी किंवा एखादा ढोलचा ठोका चुकला तर ते प्रत्येकासमोर असे बोलून दाखवतात की तू चुकलाय. कारण की ते आपल्याला शिकवतात की तुमची चूक तुम्ही मान्य करा तर तुम्ही शिकता. बरोबर. आणि आणि त्यामुळेच खरं तर नवीन मुलं शिकतात असं म्हणायला हरकत नाही. नेहमी नवीन म्हणजे ज्यावेळी तुम्ही काहीतरी नवीन करता त्यामुळे तुम्हाला एकदम एनर्जी तर तुम्हाला येतच असेल, पण तुमचा एक्सपिरियन्स तर नवीन करतानाच काय असतो, तुमच्या मनात काय चालू असतं त्यावेळी? काही ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं आणि वेगळ्या गोष्टीचं नॉलेज पण येतं. जसं की नवीन वाद्य वगैरे आपण वाजवतो ना, त्याच्या रिलेटेड बीट वगैरे जे असते ना, ते शिकायला मिळतं आम्हाला. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपण ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस आपण चूक मान्य केल्यानंतर नवीन पोरांना पण असं वाटतं की त्याला जुने मुलं पण त्यांची चूक मान्य करतात, आपण पण आपली चूक मान्य करू म्हणजे आपण पण शिकू लवकर. तर आपल्या युगंधर वाद्य पथकातल्या सगळ्या युगंधरांना आपण भेटलेलोच आहोत.
पण वाद्यपथक फक्त पोरांचं असेल तर काय मजा आहे राव. या सगळ्या रणरागिणी पण तितक्याच जास्त महत्वाच्या आहेत ना, आणि या सगळ्या सिनियर आहेत बरं का. तर तुम्हा सगळ्यांसाठी मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, जो सगळ्या महाराष्ट्राचा आहे. सिक्युअर वाटतं का? खूप जास्त खूप जास्त. तर पथक एक वेगळी फॅमिली सारखीच आहे, त्याच्यामुळे असं काही वेगळं नाही वाटत पथकात यायला. त्यामुळे म्हणजे जसं की मुलं तसं बघितलं तर मुलांची संख्या जास्त दिसते मला इथे आणि मुली कमी आहेत. तर म्हणजे काय फिलिंग असतं ज्यावेळी तुम्ही आणि ह्या वर्षी आमच्याकडे मुली जास्त आहेत आणि मुलं कमी आहेत. वा, वा, वा. बघू शकता सगळीकडे. हे तर फारच मस्त आहे. तर अजून जास्त मस्त आहे. मी असं म्हणेल की मुली पण आता ढोल पथकामध्ये स्वतःहून येत आहेत, प्रॅक्टिस करतायत, आणि मित्र पण आहेत, भाऊ पण आहेत, आणि म्हणजे सिक्युरिटी तुमची कशा पद्धतीने हँडल केली जाते याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. कोण सांगेल? आमचे सगळे सिनियर दादा लोक इतकी छान काळजी घेतात, म्हणजे पथकात सुद्धा. आणि अदरवाईज जरी कधी कॉल केला त्यांना की असा प्रॉब्लेम झालाय, कोणी पण यायला तयार असतं. घरी जाऊस तर सुद्धा प्रत्येक जणांच्या सोबत कोणी ना कोणीतरी असतंच. असं एकट्या कोणी चालल्यात मुली असं काही नसतं. वा, खूप खूप छान गोष्ट आहे ही, आणि त्याचाच परिणाम दिसतो यावर्षी. इतक्या सगळ्या मुली आहेत आपण असं म्हणूया. दुसरा प्रश्न, तुमचे जे वाद्य प्रमुख आहेत त्यांच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. मला कळलंच आहे की 3 वाद्य प्रमुख आहेत आणि ते तुम्हाला शिकवतात. तर म्हणजे शिकवतात तर एकदम सॉफ्टली शिकवत असतील नाही का? अजिबात नाही. स्ट्रिक्ट आहे, त्यांचं शिकवणं त्यांच्या मूडवर डिपेंड असतं. त्यामुळे आम्ही नाही सांगू शकत. जेवढे ते स्ट्रिक्ट आहेत तेवढे ते मनाने हळवे सुद्धा आहेत. जर तुम्ही त्यांच्या एकांतात बसले तर तुमच्या समोर सगळं मनातलं व्यक्त करून ते रडायला सुद्धा कमी करणार नाही. इथपर्यंत पथकाच्या बाबतीत ते सेन्सिटिव्ह आहे. वा वा वा, हे बॉन्डिंग बघून फार मजा येते. तर तुम्ही सगळ्या सिनियर आहात म्हणून सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो, ढोल फुटलाय का कधी? गणपतीचा 3रा दिवस होता, तारकपूरची मिरवणूक होती. दुपारच्या उन्हामुळे तो ढोल सगळ्यात भारी म्हणजे ट्रान्स यथागच्या वेळेस फुटला होता. अजूनही आठवतोय तो. कोणाकोणाचा ढोल फुटलाय अजून? ओके, सगळ्यांनीच फोडले आहेत, सगळ्यांनीच फोडले. मी खूप जास्त ढोल फोडले. एक्सपर्ट आहे बाय द वे ढोल फोडण्यामध्ये. तिने अशी एंट्री घेतली, एक टोका ढोल गेला बस. हा, असं तिचं आहे आतापर्यंतचं रेकॉर्ड. मागे पण आहे. ओके ओके. म्हणजे बघा, आपण आतापर्यंत बघत आलोय की मुलं इतके जोरात ढोल वाजवतात की अक्षरशः तो फुटतो, पण मुलींमध्ये पण इतकी ताकद आहे की ढोल फुटू शकतो, इतका मोठा आपण पाहतोय. कमाल आहात तुम्ही सगळ्याजणी, आणि खूप सुंदर वादन करतात. अशाच करत राहा आणि अशाच फ्री वागत राहा, इतकंच सांगेल मी सगळ्यांना. थँक्यू सो मच. एक मला बोलायचं आहे, म्हणजे मी ते असंच कॅप्शन टाकलेलं, पण मी आता ते लिहिलं आणि परत हे करते की वाद्यांच्या तालावर चालणारा वारसा आणि त्याला वाहून नेणारी पिढी ती सध्या आमचीच आहे. वा 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 वा, खूप खूप सुंदर, खूप सुंदर, आणि थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.